भाजप आमदार गोपीचंद पडळकर आपल्याबरोबर आहेत. गोपीचंदजी, तुम्ही आत्ता विधानसभेत एक मुद्दा उपस्थित केला की दुष्काळग्रस्त हा जत नाही आहे, तर ही एक देवभूमी आहे म्हणून. काय काय रेफरन्सेस तुमच्याकडे आता तुम्ही प्राप्त केलेत ऐतिहासिक, ज्यामुळे तुम्ही ही मागणी करता? बरेच विषय आहेत. प्रभू रामचंद्राचा सहवास या भूमीला लाभलेला आहे. प्रभू रामचंद्र जिथं जिथं जायचे तिथं तिथं महादेवाच्या लिंगावरती 3 पट्टे ओढायचे. हे पट्टे माझ्या मतदारसंघातील मुचंडी नावाचं जे गाव आहे, या मुचंडीमध्ये या लिंगावरती ओढलेले आढळून येतात. त्याच्या पुढं गेल्यानंतर जतमध्ये आहेत. सिद्धनाथ म्हणून माझ्या तालुक्यात गाव आहे. बाजूला लागून रामतीर्थ आहे आणि कोटलगी आहे. तिथं पण असं लिंगावरती आडवे पट्टे मारलेले आहेत. आणि इतिहासात सगळ्या नोंद आहे. बकासुराचा वध जतमध्ये झाला आहे. बकासुराचा वध भीमानी जतमध्ये केलेला आहे. आणि जेव्हा एखाद्या असुराचा वध केला तेव्हा आनंदानं एखादं मोठ्या लिंगाची स्थापना केली जायची. जतमध्ये इतकं महाकाय लिंग स्थापन केलेलं आहे, ते बंकेश्वर नावानं आज ओळखलं जातं. आणि बंकेश्वराच्या चरणी लोकांच्या खूप भावना आहेत. तर असे खूप विषय आहेत. गोलेश्वरला पण श्री प्रभू रामचंद्र आले होते, तेव्हाचं गोलेश्वर, आता गोलेश्वर नावानं ते गाव ओळखलं जातं. बाकीचा विषय जो भीमाचा दुसरा भाऊ होता, तो पण त्याचा पण अचक नावाचा, त्याच्या नावाने एक अचकनहळ्ळी नावाचं गाव जतपासून एक 7-8 किलोमीटरवरती आहे. तर असे सगळे संदर्भ हे जतला लाभलेले आहेत. गंधर्व नदी जत शहरातून वाहते. जेव्हा जलक्रीडा सुरू होती तेव्हा चंद्राला त्याबाबतचा द्वेष आला आणि त्यांनी शाप दिला की बाबा अशी एक आख्यायिका आहे की आता ह्या नदीचं पाणी पूर्णपणे आटणार. नदीने गयावाया करून विनंती करून परत उशाप करून घेतला आणि मग थोडं तर पाणी त्या नदीला राहील, म्हणजे गंध उघडण्या इतकं पाणी राहील, अशा पद्धतीचे सगळे संकेत आहेत. पूर्वी एक कलेक्टर होते, त्या कलेक्टरनी या सगळ्या गोष्टी, दक्षिण साताऱ्याचे कलेक्टर होते चिन्मळ गुंड नावाचे, त्यांनी ते सगळं लिखाण करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून माझ्या 1 वर्षाच्या फिरण्यामध्ये लक्षात आलं की जत ही दुष्काळी भूमी नाही. सचिन, जत ही दुष्काळी भूमी नाही, तर जतमध्ये अशी मंदिरं आहेत की जिथं 1 लाखापेक्षा जास्त आणि 10 लाखापर्यंतचे भाविक दरवर्षी येतात. असं होत नाही कुठं. म्हणजे आता कुठल्याही तालुक्यात एखादं दुसरं तिसरं चौथं 5 मंदिर असू शकतात, परंतु जवळपास 32-33च्या वर मंदिरं आणि 6-7च्या वर मठ असे आहेत की जिथं लाखो लोक येतात. आणि म्हणून मी सरकारकडं कालच माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते देवभूमी जत नावाचं कॉपी टेबल बुक आम्ही काल प्रकाशित केलेलं आहे. आणि सरकारकडे आमची मागणी ही आहे की तुम्ही आमच्या जतला देवभूमी घोषित करा. तेव्हा ही लिस्ट आहे. ह्या 3 मंदिर अजून राहिलेत, म्हणजे नजर चुकीनं राहिलेले आहेत. एक राहिलेलं आहे मंदिर बेळुणगीचं मलकार सिद्धाचं, दुसरं राहिलं मोठेवाडीचं मरगुबाईचं, आणि तिसरं राहिलं पांढरेवाडीचं. तर आता पुढची मी आवृत्ती काढतोय त्यामध्ये ह्यांचा समावेश करतोय. ही इतकी मंदिरं पवित्र आहेत की महाराष्ट्राच्या, कर्नाटकाच्या, तेलंगणाच्या आणि गोवा राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक इथं पूर्वीपासून येत आहेत. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की बाबांनो, तुम्ही देवभूमी घोषित करा आमच्या जतला. जे दुष्काळी भूमी म्हणून लोकांना वाटते, ती दुष्काळी भूमी नाही, ही देवभूमी आहे. आज मी लक्षवेधी सभागृहात मांडली होती. सरकारच्या वतीनं ग्रामविकास खात्याचे मंत्री महोदय माननीय जयकुमार गोरे भाऊंनी अत्यंत सकारात्मक उत्तर दिलं आहे की असा पहिल्यांदाच प्रस्ताव सरकारकडे येतो आहे. असं कुठलं धोरण सरकारकडे नाही, परंतु आम्ही ते धोरण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सकारात्मक विचार करू, अशी भूमिका राज्य सरकारनं मांडलेली आहे. खरं तर तुम्ही नाव बदलण्याच्या संदर्भात म्हणतायत की देवभूमी जत म्हणून, परंतु नाव नाही, जत हे नाव राहणार. हा, परंतु तीर्थक्षेत्राचा विकास होणं अत्यंत गरजेचं आहे, त्याच्यासाठी पैसा लागतो. मग तुम्ही पैशांची काही मागणी केली आहे का की एक नवीन विकासाकडे? मागणी मी अशी केली, राज्य सरकारचं विशेष अभिनंदन मी यासाठी करेन की 7 तीर्थक्षेत्र ब मंदिरांना दर्जा देऊन टाकला सरकारनं मागच्या 2 महिन्यापूर्वी. आणि त्याच्या अगोदर 2 ब वर्गाच्या तीर्थक्षेत्रांना 5-5 कोटी रुपयाचा निधी दिला. आता माननीय मंत्री महोदयांनी सभागृहात सांगितलं की जी 7 मंदिरं तीर्थक्षेत्र ब झाले त्यांना 5-5 कोटी रुपयाचा निधी देणार. म्हणजे 7-5 35 हेच झाले. अगोदर 10 कोटी रुपये दिलेत, 45 कोटी रुपये तर निधी मी आमदार झाल्यापासून तिथं आता येतोय. परंतु मी मागणी अशी केली की आणखी मंदिर आमची राहत आहेत आणि तुमच्या तीर्थक्षेत्र बच्या निकषात बसणारी मंदिर आहेत. तुम्ही कुठलाही अधिकारी पाठवा, कुणीही पाठवा, त्यांनी सर्वे करू द्या, त्यांनी माहिती घेऊ द्या. एक ही गोष्ट आम्ही यात चुकीची मांडलेली नाही. ग्रामदैवत यामध्ये आम्ही घेतली नाहीत, मग ते हजारो निघतील. ग्रामदैवत नाहीत घेतली की जी लोक ज्यांची कुलदैवत आहेत, कुलदेवी आहे, अशा पद्धतीच्या मंदिरांचा समावेश आम्ही यामध्ये केलेला आहे.
आणि म्हणून सरकारकडे अशी मागणी केली की या सर्व मंदिराचा आणि मठाचा एकत्रितपणे आराखडा सरकारनं तयार करावा. जर तीर्थक्षेत्र ब मधून तुम्ही दिले आणि राहिलेल्या मंदिरांना तुम्ही शिखर समितीच्या समोर आणा, राज्य सरकारच्या शिखर समितीच्या समोर आणून तुम्ही एखाद्या मंदिराचा कसा आराखडा तयार करता. आता अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ मंदिराचा तुम्ही आराखडा तयार केला आहे, तुम्ही पंढरपूरचा एक मोठा विकास आराखडा तयार केला आहे. तर आम्ही आता एवढी मोठी मंदिरं नाहीत, पण आमच्या सगळ्यांचा मिळून एक विकास आराखडा तयार करावा आणि तो राज्य शिखर समितीसमोर आणावा. नंबर 1. नंबर 2, केंद्र सरकार पण काही पैसे मंदिरांच्यासाठी देतं तीर्थक्षेत्र विकासमधून. तर ह्याचा संपूर्ण एकत्रित आराखडा तयार करून केंद्राकडे पाठवा. आम्हाला काही निधी मिळणं आवश्यक आहे, तिथं पायाभूत सुविधा पाहिजेत, रस्ते पाहिजेत, तिथं भक्त निवास पाहिजेत, तिथं सगळ्या लोकांच्या येणाऱ्या भाविकांची सोय झाली पाहिजे, अशी भूमिका आम्ही मांडलेली आहे. तर तुम्ही देवभूमी जत म्हणताय, परंतु दुष्काळग्रस्त म्हणून तुमचा जत जो संपूर्ण तालुका ओळखला जातो. अनेक संपूर्ण पाण्याच्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात. उपसा सिंचन योजना आहे तुमच्याकडे, म्हैसाळ आणि बाकीच्या सगळ्या, त्या कुठेपर्यंत काम सुरू आहे? दुष्काळ जत तालुका म्हणण्याची 2027च्या जून महिन्यानंतर कोणाची हिंमत होणार नाही आणि याचं सर्व श्रेय देवाभावना जातं. कारण इतक्या मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. आता 2000 कोटीचं काम सुरू आहे. आता 1800 कोटी रुपये सोलारसाठीचं काम प्रस्तावित आहे. या 15-20 दिवसामध्ये महिन्यात टेंडर निघू शकतं. 3री लाईन आम्ही मागतोय. आता विस्तारित योजनेमध्ये 2 लाईनचं काम झालं आहे, आता 3री लाईन आम्हाला द्या. त्याचाही प्रस्ताव कालच मी माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे दिलेला आहे. जुन्या म्हैसाळमध्ये जवळपास 60 गावांना पाणी दिलं आहे, परंतु तिथं काही लाईन टाकायच्या राहिलेल्या आहेत. ते एक 60-70 कोटीचं काम आम्हाला या पुढच्या महिन्या-2 महिन्यामध्ये मंजूर होऊ शकतं. म्हणजे पूर्ण दुष्काळाचा कलंक पुसण्याचं काम माननीय देवाभाऊनी केलेलं आहे. दुष्काळाला भूतकाळ करण्याचं काम माननीय देवाभाऊनी केलेलं आहे. आणि म्हणून आता आम्ही अशी मागणी करतोय, दुष्काळाचा कलंक तर सरकारनं मिटवला, परंतु हे जे आमचं धार्मिक वेगळं अधिष्ठान आहे जत तालुक्याचं, त्याला कुठंतरी राज्य सरकारनं एक वेगळा अर्थ देऊन, वेगळा आधार देऊन देवभूमीच्या रूपानं तो राज्याच्या समोर आणला पाहिजे. आणि लाखो लोक जर येत असतील या भागामध्ये तर त्याचा विकास केला पाहिजे. मला 100% विश्वास आहे की देवाभाऊंच्या हस्तेच काल आम्ही हे कॉपी टेबल बुक काल प्रकाशित केलेलं आहे. तर ह्याचा आराखडा राज्य सरकार मंजूर करेल आणि देवभूमी म्हणून पण घोषित. गोपीचंद पडळकरांना विश्वास आहे का 2029ची निवडणूक गोपीचंद पडळकर पाण्याच्या मुद्द्यावरती जतमध्ये लढणार नाही? नाही, राहतच नाही ना. मी शब्द दिलाय जतच्या लोकांना की आमचे 3 शत्रू आहेत. एक दुष्काळ आहे, एक ऊसाचा कोयता आहे, 35,000 ऊसतोड मजूर माझ्या मतदारसंघात आहेत, आणि 3रा विषय आहे तिथली बेरोजगारी. तर तिन्ही विषय 2029च्या देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही संपवणार. परवाच माननीय उदय सामंत साहेब उद्योगमंत्री महोदय यांच्यासोबत बैठक झाली. जी MIDC विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी घोषित केली होती, ती पास-थ्रू पद्धतीने केली होती. म्हणजे उद्योजकांनी मागणी केल्याच्या नंतर त्यांनी जमीन खरेदी करायची, सरकार फक्त त्यामध्ये MIDC मध्यस्थी असणार. परंतु तो निर्णय राज्य सरकारनं रद्द केला आणि आता नव्यानं राज्य सरकार 1000 एकर आणि केंद्र सरकारची योजना आहे त्यातून 1000 एकर अशी 2000 एकर जमीन राज्य सरकारनं केंद्र सरकारच्या मदतीनं खरेदी करायचं निश्चित केलं आहे. आणि एकदा ती प्रक्रिया पूर्ण चॅप्टर 6 साठी आता आम्ही पुढच्या हाय पॉवर कमिटीमध्ये हा प्रस्ताव यावा अशासाठी प्रयत्न करतोय. सरकार खूप सकारात्मक आहे, त्यामुळे तिन्ही विषय आम्ही संपवतोय. एखादी महिलेच्या, माझ्या भगिनीच्या हातामध्ये 2029ला ऊसाचा कोयता दिसणार नाही. खरं तर एक राजकीय विषय आहे. काल शरदचंद्र पवारांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्त अनेक नेत्यांनी खरं तर त्यांना भारतरत्न द्यावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. त्यावरती तुमचं काय मत आहे? आज शेवटचा दिवस आहे, शांत जा तुम्ही गावाला. परंतु काय मागणी काय? कारण की सातत्यानं तुम्ही आणि पवार कायमच एकमेकांच्या विरोधात येऊन ठेपलेला आहात. भारतरत्न काय, हे काय कुठल्या मंडळानं दिलेला पुरस्कार आहे का काय? तुम्ही चला जाऊ दे विषय. खरं तर सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सातत्यानं आक्रमक भूमिका विधानसभेत घेताना पाहायला मिळतात. विरोधक मात्र कुठेतरी गायब आहेत आणि सुधीर भाऊ मात्र या सगळ्या संदर्भात विरोधाची भूमिका घेतात का? तुमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत सुधीर भाऊ. सुधीर भाऊ पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते काय सरकारच्या विरोधात भूमिका घेत नाहीत. काही विषय काही जर मांडण्यासारखे असतील, विरोधी पक्ष आता मांडतच नाही, त्यामुळे आमचे सरकारचेच प्रतिनिधी मांडत आहेत. विरोधी सगळे गायब आहेत.
खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. गोपीचंद पडळकर होते. खरं तर देवभूमी जत म्हणून खरं तर जतला नामकरण दिलं पाहिजे, कारण की अनेक तीर्थक्षेत्र या माझ्या मतदारसंघात आहेत आणि त्याच्यासाठी भरीव निधी जी आहे ती सरकारने दिली पाहिजे अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केलेली आणि सरकारसुद्धा सकारात्मक आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती गोपीचंद पडळकर यांनी बोलताना आपल्याला दिली. आणि त्याचसोबतच शरदचंद्र पवार यांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरतून गोपीचंद पडळकर यांनी एक खोचक विधान केलं आहे की एका कोणत्या तरी मंडळाचा तो काही पुरस्कार आहे का, अशा पद्धतीची एक खोचक टीका जी आहे ती पवारांवरती आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन सायमसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.